देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी स्मारकाचा शुभारंभ. कल्याणात 15 कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील. शहरासाठी अभिमानाचा क्षण ठरलेल्या कार्यक्रमात देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या स्मारकाचे भूमिपूजन दिमाखात पार पडले. कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या स्मारकासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत दिलेला शब्द पाळला. भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संरक्षिका यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. कल्याण शहरातील आनंदीबाई जोशी यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित होती. या मागणीसाठी नरेंद्र पवार यांनी शासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. विधानसभा निवडणुकीदरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेतही त्यांनी ही मागणी ठामपणे मांडली होती. त्यावेळी स्मारकासाठी निधी देण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करत निधी मंजूर झाल्याने आता स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल नरेंद्र पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानत हा दिवस कल्याणच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल असे मत व्यक्त केले. आज एक चांगला मंगल प्रसंग आहे की आपल्या आद्य डॉक्टर महिला डॉक्टर भारतातल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी या महिला पहिल्या होत्या आणि विदेशात जाऊन शिकून आलेल्या होत्या. त्या कल्याणच्या राहणाऱ्या आणि त्यामुळे कल्याणमध्ये त्यांचं एक स्मारक होतं आहे. त्याच्या भूमिपूजनातून उद्घाटन करण्याचा आता मी घोषित करते आणि ही संधी मला मिळाली इथे येण्याची, याबद्दलही धन्यवाद. कल्याणमध्ये एवढं मोठं स्मारक पहिल्यांदा उभं राहतं आहे, म्हणजे काय लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे ही भूमिका आपली. बरोबर. एक आहे की त्या काळी 100 वर्षापूर्वी जवळजवळ एखाद्या महिलेने आकांक्षा बाळगणं, शिकणं, तिला तिच्या घरच्यांचा सहयोग मिळणं आणि विदेशामध्ये शिकायला जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सर्व महिलांच्याच दृष्टीने नाही तर समाजाच्या दृष्टीने आहे की एखादी व्यक्ती ठरवेल तर काय करू शकते. हे जर त्या काळात आहे तर आजही अनेकांना ते प्रेरणास्थान आहे. दुसरी गोष्ट, त्यांना जी प्रेरणा झाली ती मुख्यत्वे करून त्यांनी महिलांच्या आरोग्याची जी काळजी झाली स्थिती होती त्या काळी, अतिशय वाईट अशी स्थिती होती आणि बाळंतपणात मृत्यू हे प्रचंड प्रमाणात होत असे, बालमृत्यू प्रमाणात होत असे आणि ही सगळी परिस्थिती त्यांनी अनुभवलेली असल्यामुळे त्यांना असं वाटायचं की महिलांना योग्य ते आरोग्य मिळालं पाहिजे आणि पुरुष डॉक्टरकडे जायला त्या काळी शक्यच नव्हतं. म्हणजे घरातलेही नेणार नाही आणि त्याही जाणार नाहीत. अशा असल्यामुळे महिला डॉक्टर जर झाली तर अशा महिलांना एक चांगलं जीवन मिळेल, चांगलं आरोग्य मिळेल, ह्या दृष्टीने त्यांनी जे शिकण्याचा ध्यास धरला होता तो सर्व ध्यास धरणं एखाद्या गोष्टीकरता हा एक आपल्यासमोर आदर्श आहे. कल्याणपुरताच नाही तर हा सगळ्या देशभरासाठी अशा प्रकारचा एक आदर्श आहे की आपल्या समाजाच्यासाठी स्वतःहून ध्यास धरणं आणि एक त्यांनी महिला स्वास्थ्य हा एक मोठा त्यांचा प्रेरणेचा विषय होता. सगळ्यात मोठी गोष्ट पाहिली की आपण समन्वयक म्हणून काम करता, अनेक वर्षापासून ज्येष्ठ आहात. त्यावेळेस अर्पण करणारे असे थोर नेत्या किंवा डॉक्टर असे सगळे होऊन गेले, पण आज आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने डॉक्टरची सुविधा देतात ते आपण महानगरपालिकेमध्ये डॉक्टर मिळत नाही पण बाहेर देतात, तर समाजासाठी डॉक्टरांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की डॉक्टर होणं हा केवळ व्यवसाय नाही आहे. डॉक्टर होणं हे समाजासाठी काहीतरी करण्याचा विषय. एक तर ते त्याची उपजीविका करतात, त्यांचं नावही कमवतात, परंतु समाजासाठी ते प्रामुख्याने काम करतात आणि डॉक्टरांना आपण रात्री 2 वाजता बोलावलं तरीही ते त्या ठिकाणी येतात, मदत करतात. असे डॉक्टर्सची भरपूर आवश्यकता आहे. माझ्या परिचयातल्या एका डॉक्टरांची मी माहिती सांगेन. सुपर स्पेशालिस्ट आहेत, वाटेल तेवढा पैसा कमावू शकत असते. बंगलोरला माझी त्यांची भेट झाली. परदेशात जाऊन लिव्हर ट्रान्सप्लांटेशनचं त्यांनी काम केलं होतं. त्यांना मोठ्या पगारावरती मोठ्या हॉस्पिटल्समध्ये कमावणारे हे बोलवत होते, पण ते सोडून माझी विद्या ही सर्वसामान्य समाजाला उपयोगी पडली पाहिजे
म्हणून त्यांनी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये नोकरी केली. मी जेव्हा त्यांना विचारलं तुम्हाला काय वाटतं, म्हणाले मला गाडी आहे, माझी बायको डॉक्टर आहे, तिची गाडी आहे, मुलं आहेत, घर आहे, आणखीन माणसाला आयुष्यात काय पाहिजे असतं. पण आज जे मी कॉलेजमध्ये आणि त्या हॉस्पिटलमध्ये जी सेवा देतो गरीब आणि सामान्य लोकांसाठी, ती माझ्या जीवनाला समाधान देणारी आहे. तर असा हा प्रत्येक अशा व्यवसायाचा हा भाग आहे की माणसांना मदत करताना खूप बरं वाटतं. त्या डॉक्टर भगवती म्हणाले होते, जे हार्ट स्पेशालिस्ट पूर्वी होते ते, की लोकांना असं वाटतं आम्ही पैसे कमावतो, परंतु आम्हालाही प्रत्येक वेळेला जर पेशंट जगला नाही, यशस्वी झालो नाही, तर आम्हालाही तेवढंच दुःख होतं की आम्ही करू शकलो. ही संवेदना जर डॉक्टरांमध्ये राहिली आज शिकतानासुद्धा, तर तुम्हाला नक्की कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा असे डॉक्टर्स जरूर मिळतील. आणि त्या प्रकारचं आपण वातावरण ह्या माध्यमातून, ह्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा करावं, असं मी संस्था चालवणाऱ्यांना आवाहन करेन. मॅडम, सातत्याने याबाबत पाठपुरावा होता. आज प्रत्यक्षात भूमिपूजन झालं. स्मारकाचं स्वरूप काय असणार आहे? खरं तर मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांचे आभार मानेल. कारण त्यांनी मला 15 कोटीचा हा निधी दिल्यामुळे हे एक मोठं स्मारक डॉक्टर आनंदीबाई जोशी, आपल्या देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर, यांचं स्मारक या ठिकाणी संपन्न होतं आहे. त्याचं भूमिपूजन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. या स्मारकाच्या माध्यमातून एक महिलांना प्रेरणा मिळावी. ज्या प्रतिकूल परिस्थितीमधून डॉक्टर आनंदीबाई जोशींनी शिक्षण घेतलं, परदेशामध्ये जाऊन त्या डॉक्टर झाल्या आणि महिलांविषयी त्यांची असलेली एक जागरूकता जी होती, तीच प्रेरणा या कल्याणच्या माध्यमातून पूर्ण देशभरामध्ये जावी, अशा प्रकारचं एक प्रेरणास्थान, एक मोठं सेंटर हे या ठिकाणी व्हावं, अशा प्रकारची इच्छा आदरणीय गीताताई गुंडे आणि वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय संघटनमंत्री सदाशिवराव देवधर यांच्या संकल्पनेतली हे प्रोजेक्ट या ठिकाणचं हे आहे. आणि त्याच्याकरता निधी आज आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी मला दिला, तर मनापासून मी त्यांचे या ठिकाणी पहिल्यांदा आभार मानतो. स्मारक जे आहे ते किती मोठं असणार आहे, कशा प्रकारे असणार आहे, म्हणजे वेगळं त्याच्यामध्ये काय नेमकं असणार आहे, त्याची देखभाल त्याच्यामध्ये प्रामुख्याने यामध्ये डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्यावरती माहिती असलेली एक म्युरल्स या ठिकाणी असणार आहेत, की जे म्युरल्स बघून त्यांचा इतिहास कळेल, त्यातनं प्रेरणा मिळेल, अशा प्रकारचं एक मोठं म्युरल्स या ठिकाणी डॉक्टर आनंदीबाई जोशींच्या जीवनावरचं असणार आहे. दुसरं एक ऑडिटोरियम असणार आहे, की ज्या ऑडिटोरियममधून महिलांना प्रोत्साहन मिळेल, महिलांना मोटिवेशन मिळेल, त्यांचं ट्रेनिंग या ठिकाणी केलं जाईल, अशा प्रकारचा हेतू या ऑडिटोरियमचा प्रामुख्याने आहे. शिवाय एक मोठी ओपन जिम या ठिकाणी, ओपन जिम नाही, मोठी जिम, ती फक्त महिलांकरता, तरुणींकरता, महिलांकरता ही ओपन इथे जिम असणार आहे, जेणेकरून त्यामधून एक चांगला संदेश की महिलांनी सक्षम व्हावं, स्ट्रॉंग व्हावं आणि येणाऱ्या संकटांना तोंड द्यावं, अशा प्रकारचं एक महिलांचं सक्षमीकरण, महिलांना प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारचं, महिलांना मोटिवेशन मिळेल अशा प्रकारचं एक मोठं सेंटर हे या ठिकाणी संपन्न होत आहे.